नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे हे आपण आता इथून पुढचा अर्धा तास सलगपणे पाहणार आहोत. प्रामुख्यानं महाराष्ट्रातले जे ग्रामीण भागातले मोठे जिल्हे आहेत तिथली स्थिती. पण सुरुवात करूयात राज्याची उपराजधानी नागपूरपासून. पण त्यापूर्वी साताऱ्यात डोकूयात, कारण साताऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या संख्येनं म्हणजे काही लाख लोक हे आपापल्या गावाकडे परतले आहेत. यातल्या कुठल्याच नागरिकांची जिल्हा प्रशासनानं कुठून आले, काय आले, टेम्परेचर होतं का, अशा प्रकारची कुठलीही नोंद केलेली नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसात सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी भीती व्यक्त केली जाते. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक जो आहे तो आता वाढताना पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी सातारमध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो आता 336 झालेला असून आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यातील दोघांचा जो आहे तो कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या जी आहे ती आता 9वर जाऊन पोचलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सातारामध्ये जे काही लोक बाधित सापडत आहेत हे पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या बाधित जिल्ह्यातून जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये या 15 दिवसामध्ये 3 लाख जे नागरिक आहेत ते सातारमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्याचप्रमाणे लॉकडाऊनचा पहिला टप्पा आणि चौथ्या टप्प्यांच्या दरम्यान जवळपास 7 ते 8 लाखपर्यंत जे नागरिक जे आहेत ते सातारमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोनाची जो आहे तो धोका वाढलेला आहे. यामध्ये बाधित रुग्णांची संख्येमध्ये दिवसेंदिवस जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये जे काही बाहेरच्या जिल्ह्यातून ही लोकं येत आहेत त्यांच्यामध्ये काही लोकांचीच फक्त सरकारी दप्तरी या ठिकाणी नोंद आहे. मात्र बरेचसे लोक जे आहेत ते त्यांची कसल्याही प्रकारची नोंद नसल्यामुळे शासनाचे जे आहे ते आता डोकेदुखी वाढणार आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. आता वळूयात किरण मोहिते यांच्या रिपोर्टनंतर आता वळूयात उस्मानाबादमध्ये. उस्मानाबादमधल्या ग्रामीण भागात सुद्धा आता कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेत आणि यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. प्रशासनानं सतर्क होऊन विविध प्रकारच्या उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांचा रिपोर्ट पाहूयात. इतक्या दिवस मुंबई पुण्यावरून येणाऱ्या लोकांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढतो असं सांगितलं जात होतं. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आता स्थानिक संसर्गसुद्धा सुरू झालेला आहे. शिराडोना असेल, जेवळी असेल, अनेक गावांमध्ये स्थानिक संसर्ग सुरू झाला आहे. व प्रशासनानं याची खबरदारी म्हणून तिथं गावं सील करणे असेल किंवा इतर फवारणी असेल हे सगळं सुरू केलं असलं तरी उस्मानाबादमध्ये आता स्थानिक संसर्ग सुरू झाल्याने कोरोनाचा जो धोका आहे तो वाढताना दिसतो. याचीच खबरदारी म्हणून महिनाभरापासून शंकरराव गडाख जे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते उस्मानाबादकडे आले होते. मात्र आज ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. बैठक जे आहे ते स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी असतील आणि आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी असतील यांच्यासोबत ते सगळ्यासोबत बैठका घेऊन आढावा घेत आहेत. इतर बैठका विषयात जरी असले जसं पीक आढावा, खरीप आढावा असेल, इतर आरोग्य यंत्रणेचे असेल. म्हणून मुख्य उद्देश जो आहे तो कोरोनाचा जो वाढता आकडा आहे तो कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती त्यांच्या हालचालीवरती त्यांच्या बाबतीत सूचना ही शासनाचं, राज्य शासनाचं धोरण काय असणार आहे, कुठं निधी कमी पडतो याचा ते आढावा घेणार असलं तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र आता 40च्या घरात कोरोनाबाधितांचा आकडा गेलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत मुंबई पुण्यावरून 26-27 हजार जे लोक आहेत ते अधिकृत आलेत आणि अनधिकृत हे 1 लाखाच्या जवळपास गेले. त्यांची भीती दाखवली जात होती. मात्र आता स्थानिक संसर्ग सुरू झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आकडा आहे तो वाढेल असा एक खात्रीशीर अहवाल जो आहे तो प्रशासन सांगते की आता आकडा वाढेल. मात्र यामुळे हा आकडा वाढायचा नसेल तर प्रत्येकानं खबरदारी घेणं गरजेचं आहे. अमर चोंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. उस्मानाबादला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातली सुद्धा चिंता वाढली, कारण गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात काम करणारे सुमारे 66,000 मजूर इथे परतले. आता घरी परतल्यानंतर कोरोनाची थोडीशी भीती तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त चिंता आहे ती हाताला काही काम नाही याची. या सगळ्या मजुरांना अपेक्षा आहे की जिल्ह्यातच हाताला काही काम मिळावं, म्हणजे रोजगार मिळावा. हवेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांचा रिपोर्ट. तिकडे वाशिममधली स्थिती काय आहे ती जाणून घेऊयात. वाशिममध्ये सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये
कोरोनाचे फारसे रुग्ण सापडले नव्हते, मात्र आता जिल्हा प्रशासनानं अधिक सतर्क होऊन अधिक व्यवस्था करायला सुरुवात केली. वाशिम जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेसाठी अगोदरच 2,20,000 मजूर नोंदणीकृत आहेत. त्यातच महानगरामधून जिल्ह्यामध्ये परतलेले 66,000हून अधिक मजुरांची भर पडली आहे. या सर्व मजुरांना प्रशासनाकडून काम मिळण्याची अपेक्षा आहे. प्रशासनही या सर्व मजुरांना काम देण्याचा प्रयत्न करत असून जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतमधील रोजगार हमी योजनेची जे काही कामं आहेत त्यावर या मजुरांना काम देण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. हे सर्व मजूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यामुळे या मजुरांच्या हाताला सद्यस्थितीत कामं नाहीत. कामं मिळण्यासाठी मजुरांची प्रशासनाकडून मोठी अपेक्षा आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. आता बोलूयात मालेगावमध्ये. मालेगाव हा राज्यातल्या अतिशय हॉटस्पॉटपैकी एक भाग. मात्र एक दिलासादायक बातमी या सगळ्यामध्ये, ती म्हणजे गेल्या 2 दिवसात मालेगावमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. आणि हीच जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने दिलाशाची बाब आहे. मालेगाव शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. त्याच्यामुळे प्रशासनासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या घडीला मालेगावात पॉझिटिव्ह रुग्णांची जी संख्या आहे ती 700पेक्षा जास्त आहे. असं असलं तरी 550पेक्षा जास्त रुग्णांनी ही कोरोनावर मात देखील केलेली आहे. कोरोनामुळे 43 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. मात्र झपाट्याने आता मालेगावची परिस्थिती बदलत आहे आणि त्याच्यामुळे लवकरच इथे यंत्रमाग कारखाने सुरू करण्याचेही संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. त्याच्यामुळे यंत्रमाग कारखानदार असो किंवा कामगार असो त्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आणि आता जो कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता मालेगाव, तो आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्याही प्रामुख्यानं दापोली तालुक्यात जाऊयात. कारण दापोली तालुक्यातली चिंता ही बाहेरून आलेल्या स्थानिक नागरिकांच्यामुळे चांगलीच वाढली होती. सद्यस्थिती काय पाहूया. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. मुंबईतून आलेले हे सगळे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची जी संख्या आहे त्यामध्ये 95% लोक मुंबईमधून आलेले आहेत. दापोली तालुक्यामध्ये 23 रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी आता 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. या ठिकाणी त्यांना व्यवस्थित उपचार झाल्यानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांचं स्वागतसुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे आता सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यांची जी देखभाल आणि व्यवस्था उपाययोजना एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे आणि आज त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येतं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हास्य पाहायला मिळते. दापोली तालुक्यातली सगळ्यात जास्त आकडेवारी होती जिल्ह्यामध्ये, त्यामुळे दापोलीकरांची चिंता वाढली होती. मात्र आता कुठेतरी दापोलीकरांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण दापोलीतले हे 7 जे कोरोनाबाधित रुग्ण होते ते आता आपल्या घरी सुखरूप जात आहेत. त्यांना व्यवस्थितपणे या ठिकाणी उपचार मिळाला होता, त्यामुळे आता दापोलीला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी, दापोली. आपण शिवाजी गोरे यांचा रत्नागिरीचा रिपोर्ट बघितला. मालेगावमध्ये दिलासादायक बातमी आहे, रत्नागिरीतून दिलासादायक बातमी आहे. पण तशीच दिलासादायक बातमी अजूनही कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागातनं नाही आहे. प्रामुख्यानं या भागातली ताजी स्थिती काय, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांचा रिपोर्ट पाहूया. उल्हासनगर शहरामध्ये एकाच दिवशी नव्या 18 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. उल्हासनगर शहरामध्ये सध्याच्या घडीला 209 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर 9 जणांचा कोरोनानं बळी घेतलेला आहे. उल्हासनगर शहरामधील व्यापारी आणि नागरिक सध्या प्रशासनाला सहकार्य करत नाही आहेत. त्यामुळं व्यापारी दुकानाचं शटर बंद करून ग्राहकांना प्रवेश देऊन खरेदी विक्रीचा व्यवहार करतायत आणि नक्कीच प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. अंबरनाथ शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा हळूहळू वाढतोय. बदलापूर शहरात कालच नव्या 13 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. त्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बदलापूर शहरात सध्याच्या घडीला 174 कोरोनाग्रस्त रुग्ण असून 7 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे आणि निश्चितच ही दिलासादायक बाब आहे. मात्र नागरिकांच्या मनातील कोरोनाची कमी झालेली भीती, त्यामुळं फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क न लावणं हे प्रकार घडत आहेत आणि हेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत.
तेव्हा आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागांमध्ये थोडी बरी स्थिती आहे. दापोलीमध्ये, मालेगावमध्ये जरा आणखीन बरी स्थिती आहे, पण तशी स्थिती मुंबईच्या या उपनगरांमध्ये किंवा मुंबईच्या जवळपासच्या भागामध्ये नाही आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्राच्या अन्य काही भागात आपण डोकावणार आहोत आणि पाहूयात तिथे काय आहे कोरोनाची स्थिती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यात जाऊयात. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट, आष्टी, सावंगी या सगळ्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. प्रशासनानं अधिक तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि कामालाही सुरुवात केली. वर्धा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागलेली आहे. काल 13वर पोहोचलेली वर्ध्याची कोरोनाबाधितांची संख्या आज अचानक 16वर पोहोचलेली आहे. हिंगणघाट तालुक्यातील 2 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे, तर सावंगीतील 1 रुग्णाची भर पडलेली आहे. काल सुदामपुरी या वर्धा शहरातील गजबजलेल्या एरियातील 1 रुग्ण सिकंदराबाद येथे उपचारार्थ गेला असता तिथं पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील अन्य या ठिकाणी राहतात, सुदामपुरी या एरियामध्ये राहतात. या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. संपूर्ण रस्ते बंद करण्यात आलेले आहे आणि या वार्डातील या एरियातील लोकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. एकंदरीतच पाहता वर्धा हा आता हॉटस्पॉट बनायला लागलेला आहे. 16वर आकडेवारी पोहोचल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे, त्याचबरोबर शहरातील नागरिकांची चिंता वाढू लागलेली आहे. एकंदरीतच जिल्हा प्रशासनाने जवळपास 2.5 महिने मेहनत घेतली आणि कोरोनाला दूर ठेवलं, परंतु वर्धेत मात्र कोरोनाने हळूहळू पाय पसरलेले आहेत. या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आता नागरिकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा. त्यामुळे इथल्या सुदामपुरी भागामध्ये काहीशी चिंता आहे. कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे. पण तिकडे अमरावतीमधली एक दिलासादायक बातमी. अमरावतीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, इथे जे कंटेनमेंट आहे त्यांचं बटालियन आहे, तिथले जवान हे बंदोबस्तासाठी अन्य ठिकाणी गेले होते. मालेगावला गेले होते मोठ्या प्रमाणात आणि त्यातल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली होती, काही जण क्वारंटाईन होते. हे सगळेजण आता कोरोनामुक्त झाले. त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. देशात आणि राज्यावर कोरोनाचं संकट येऊन ठेपलेलं आहे. मात्र याही संकटात आपल्या देशातील, राज्यातील पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी हे मोठ्या संख्येने कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत आहे. अमरावती जिल्ह्यातील SRPF बलगट क्रमांक 9मधील जवळपास 200 जवान जे आहे ते मालेगावात ड्युटी करत होते. 100 जवान धुळेला आणि 100 जवान मुंबईला. मात्र मालेगावात जे ड्युटी करत असलेले जवान आहेत त्यापैकी जवळपास 15 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र 15 जवानांनी कोरोनावर त्यावर मात करून अमरावतीमध्ये परत ते सुखरूप दाखल झालेले आहे. ज्या जवानांचं स्वागत जे आहे अमरावतीचे SRPFचे कमांडंट जे आहे रोहित मत्तानी यांनी स्वतः आणि इतर अधिकाऱ्यांनी या सगळ्या जवानांचं बँड पथकाच्या तालावर स्वागत केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर फुलं उधळली आणि या सर्व जवानांना आता या ठिकाणी 7 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. त्यानंतर गेल्या 2 महिन्यापासून खरं तर हे जवान आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहे. मात्र एवढं असलं तरी मात्र देश सेवेला प्रथम प्राधान्य देत या जवानांनी कोरोनावर मात केली आहे आणि यांच्यासाठी शासनाच्या वतीनं काही पुरस्कारही घोषित केले जाणार असल्याची माहिती रोहित मत्तानी यांनी दिलेली आहे. निश्चितच हे कोरोना वॉरियर्स जे आहे या कोरोना वॉरियर्सला आपण निश्चितच सलाम करायला पाहिजे आणि न्यूज 18 लोकमतच्या वतीनं सुद्धा या सगळ्या कोरोना वॉरियर्सला आम्ही निश्चितच सलाम करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. खरोखरच या कोरोना वॉरियर्सच्या करता आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण ड्युटी बजावून हे परतले. त्यांना कोरोनाची लागण झाली पण आता त्यांनी कोरोनावर मात केली. आणि आता बोलूयात बीडकडे. बीडमध्ये मार्केट खुलं करण्यात आलं आहे. विविध दुकानं खुली झाली आहेत. व्यवहार सामान्य व्हायला हळूहळू सुरुवात होते आहे. पण एक गोष्ट मात्र इथे कटाक्षानं पाळली जाते, ती म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग. शिथिलतेचा जो कालावधी आहे तोही वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळं बीड शहर आणि बीड जिल्ह्यातील जे मार्केट आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून बंद होते. आता कुठे हे मार्केट उघडलेले आहेत. माझ्या पाठीमागे आपण तुम्ही पाहू शकताय हे बीड शहरातलं सुभाष रोडचं मार्केट आहे आणि या मुख्य मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आता खरेदी करण्यासाठी गर्दी करतायत. मात्र इथं ही खरेदी करत असताना दुकानं उघडण्यासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 11 तास संचारबंदी शिथिलता करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीमध्ये दुकानदारांनी जो सोशल डिस्टन्सिंग आहे या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करायचं आहे. त्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर हे सुद्धा ठेवायचं आहे. अशा पद्धतीने जे निर्देश आहेत ते कलेक्टरांनी दिलेले आहेत. बीड जिल्ह्यामधले जे काही सलून व्यावसायिक आणि ब्युटी पार्लर आहेत यांना सुद्धा
नियम, अटी आणि खबरदारीची उपाययोजना करून या सलून व्यावसायिकांना सुद्धा परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे, यामध्ये रिक्षा असेल, वाहतुकीचे इतर साधनं असतील, यामध्ये सुद्धा जी खबरदारीची उपाययोजना, यामध्ये अर्ध्या निम्मे जे प्रवासी आहेत यांना घेऊन तुम्ही ते प्रवासी वाहतूक करू शकणार आहात. म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे, यामुळे कुठंतरी मोडकळीस आलेलं जे अर्थकारण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं होतं, जिल्ह्यातल्या गावखेड्यातलं जे ठप्प झालेलं अर्थकारण होतं, हे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांचा हा रिपोर्ट पाहिला आणि एक वाक्य त्यातलं महत्त्वाचं होतं, घाबरून जाऊ नका पण काळजी घ्या. आपणही सगळ्यांनी असंच केलं पाहिजे. कोरोनाला घाबरण्याचं काही कारण नाही, तो अन्य रोगांसारखाच आहे, पण काळजी नक्की घेतली पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आणखीन काही बातम्या. या पश्चिम उपनगरातनं खूप मोठ्या संख्येनं लोक दिल्ली, उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांच्या करता रवाना होत आहेत. एक विशेष श्रमिक रेल्वे इथून सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे मजुरांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कामगारांनी, खासदार राजेंद्र गावितसुद्धा इथे आले होते. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. आपण आता आहोत वसईच्या सन सिटी ग्राउंडमध्ये. या वसईमधून जे परप्रांतीय आहेत, उत्तर भारतीय आहेत, ते आपल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी भली मोठी रांग लावलेली आहे. आपण पाहू शकता हा जो पूर्ण जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस व प्रशासन असू दे, या ठिकाणचे महापालिका प्रशासन असू दे, वारंवार सोशल डिस्टन्स पाळा असं आवाहन करीत असतात. तरीसुद्धा या ठिकाणी जे लोक आलेले आहेत ते सोशल डिस्टन्स पाळण्याच्या मनस्थितीत आपल्याला दिसत नाही. त्यांना आपल्या गावी जाण्याची घाई झालेली आहे. याकडे बारकाईने पाहिलं असता इकडचे जे लोक आहेत ते जास्त करून मीरा भाईंदर आणि मुंबईच्या बाजूचे येत असल्याचं आता पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या तपासणीत अनेकदा उघड झालेलं आहे. या पालघर जिल्ह्यात जे लोक राहतात उत्तर भारतीय, त्यांच्यासाठीच ही सेवा इथून सुरू केलेली आहे. परंतु त्यांचे जे नातेवाईक राहतात मुंबईच्या ठिकाणी, ते या ठिकाणी येऊन ही गर्दी करतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे. प्रशासनाने अनेक वेळा आवाहन करून सुद्धा याकडे या ठिकाणचे लोक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे लोकांनी या ठिकाणी तारतम्य बाळगलं पाहिजे, अन्यथा कोरोनाचा धोका उद्भवल्याशिवाय राहणार नाही. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. त्यामुळे खरं आहे, आपल्याला सगळ्यांनाच घरी जायची ओढ असते, पण असं असलं तरी काही नियमांचं पालन मात्र आपण केलं पाहिजे. 3 महत्त्वाचे नियम. 1, घरातनं बाहेर पडताना मास्क लावला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा नियम, बाहेर पडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग आवर्जून ठेवलं पाहिजे. आणि 3, घरी आल्यानंतर हात साबणाने अतिशय व्यवस्थित धुतले पाहिजे. कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.